युसेन सिटी चॅनल व आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। येत्या 5 सप्टेंबर रोजी स्थानिक राजापेठच्या विशाल प्रांगणावर सकाळी 10 वाजतापासून या स्पर्धेला सुरुवात होईल। पोलीस यंत्रणेच्या सूचनेनुसार डीजेची ध्वनी क्षमता मर्यादित ठेवण्यात येईल, परंतु समस्त प्रेक्षकांचा गोविंदा चमूंचा उत्साह वाढविण्यासाठी 40 गावचा सुप्रसिद्ध बँड, बांबुळगावची संदळ, आकोटची बँजो पार्टी संपूर्ण तयारीनिशी मैदानात सज्ज असेल। या भव्य दिव्य दहीहंडीची उंची 31 फूट राहणार असून विजयी, उपविजयी, उत्तेजनार्थ, विशेष प्रोत्साहनपर अशा लाखो रुपयांच्या पारितोषिकांची उधळण गोविंदांवर करण्यात येईल। यासह या पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी मुंबईवरून प्रसिद्ध सिने कलावंत प्रामुख्याने हजेरी लावतील, जेणेकरून विजयी स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला जाईल। क्रेनच्या मदतीने उभारण्यात येणाऱ्या या दहीहंडीचा परिसर सुद्धा सुबक व साजेशा धार्मिक धर्मफिती व पथकांनी व्यापला जाणार आहे। मान्यवरांच्या आसन व्यवस्थेसाठी 20 बाय 30 चा आकर्षक स्टेजही तयार करण्यात येत आहे। अमरावतीकरांना या स्पर्धेचा अत्यंत जवळून आनंद घेता यावा यासाठी सिटी चॅनलवरून या स्पर्धेचे थेट प्रसारण करण्यात येणार असून या दहीहंडीची व्याप्ती विदर्भस्तरीय असल्याने संपूर्ण विदर्भभरात या स्पर्धेचे युसीएन वरून प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती युसीएन सिटी चॅनल व युवा स्वाभिमानीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली। सदर पत्रकार परिषदेला आयोजक सिटी चॅनलचे डायरेक्टर चंदू सोजतिया, श्याम संकत, स्वाभिमानीचे सुनील राणा, जितू दुधाणे, नितीन बोरेकर, अमोल सौने इत्यादी उपस्थित होते। आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये दहीहंडीच्या मोठमोठ्या स्पर्धा होतात। त्यातनं कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव मिळतो, धार्मिकता सुद्धा जोपासली जाते। आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे आहोत, पण यासोबत प्रत्येक धार्मिकाचा जो सण असतो तो त्या पद्धतीने साजरा केला जावा हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मंगलमय वातावरण निर्माण करण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न राहणार आहे। या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला मुंबईवरून नामांकित सिने कलाकार येणार, 100% येणार। फक्त प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी त्याचं नाव आम्ही आजच्या तारखेत जाहीर करत नाहीये। कलाकार निश्चित झालेला आहे, त्या कलाकाराची आगमनाची वेळ आणि त्या कलाकाराचं सर्व प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा त्याची पूर्वसूचना दिली जाईल आणि अमरावती शहरवासियांना सुद्धा त्याची कल्पना दिली जाईल। मुंबईच्या नामांकित सिने कलाकारांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे। या स्पर्धेसाठी अमरावती शहरातल्या गणमान्य व्यक्तींना आम्ही आमंत्रित करतोय। सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदचे सर्व सन्माननीय सदस्य, अमरावती शहरातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक या सर्वांना युवा स्वाभिमानच्या वतीने वैयक्तिक निमंत्रणे देण्यात येत आहे, देण्यात आलेली सुद्धा आहे। मंचावर येणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही आदरातिथ्य करू, त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाचं स्वागत करू आणि आमची शहरवासियांना, सन्माननीय पत्रकार बंधूंना सुद्धा एक विनंती आहे की आयोजन केवळ युवा स्वाभिमानचं आयोजन नाही, हे संपूर्ण अमरावती शहराचं आयोजन आहे। युवा स्वाभिमान एक निमित्त मात्र आहे, कोणीतरी पुढाकार घ्यायचा असतो म्हणून आम्ही पुढाकार घेतला, पण आपल्या अंबानगरीचं, अमरावतीचं वैभव विदर्भामध्ये आपण पहिल्यांदाच एक चांगल्या प्रकारचं आयोजन करून तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने एक चांगलं आयोजन करून अमरावतीतील कला रसिकांना, क्रीडा रसिकांना एक चांगलं काहीतरी देण्याचा आपण प्रयत्न करू, एवढे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय।